नमस्कार, मी सीमा. किराच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि अनुबंध प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या निळ्या नभाचे गाणे या पुस्तकातील गेले द्यायचे राहून या लेखाचं अभिवाचन मी करणार आहे. आदरणीय चिंत्र्यम, 26 एप्रिल ही तुमची पुण्यतिथी. जेमतेम 46 वर्षांचं आयुष्य तुम्हाला लाभलं. राम गणेश गडकरी यांनाही एवढंच आयुष्य लाभलं. बालकवी मर्ढेकर सुद्धा अल्पायुषीच ठरले. प्रतिभावंतांना अल्पायुष्याचा हा शाप कोणी दिला? तुमचा रहिवास ज्या भागांमध्ये राहिला त्याच भागांच्या 5-10 किलोमीटर परिसरामध्ये माझाही रहिवास आहे. तुमच्याच कोंडुराच्या धोधस आवाजाने मलाही भल्या पहाटे जाग येते आणि तुमच्याच बागलाच्या राईच्या चिदानंद स्वामींच्या मठातील घंटेचा अनाहत नाद माझ्याही मनात सतत घुमत असतो. हातामध्ये कसली तरी गूढ मुळी घेऊन कोंडुऱ्याचा माळ भर दुपारी तुडवणारा परशुराम तात्या माझ्याही स्वप्नामध्ये येतो आणि माझा गर्भ पोटातच जिरवू बघतो. तुमच्या कविता वाचतच मी लहानाचा मोठा झालो की मोठ्याचा लहान. सुरुवातीला तुमच्या कविता मला कळल्याच नाहीत, म्हणजे आताही फारशा कळतात अशातला भाग नाहीच. परंतु जसे जसे वय आणि समज वाढत गेली तसे तसे तुमच्या कवितेच्या निगूढ अरण्यामध्ये पुन्हा पुन्हा प्रवेश करण्यामध्ये आणि रानभरी होण्यामध्ये अननुभूत आनंद मिळू लागला. तुमच्या कवितेच्या खोल डोहामध्ये बुडी मारण्यामध्ये आणि कपाळमोक्ष करून घेण्यामध्येच आपल्या आयुष्याचं सार्थक आहे असं वाटू लागलं. प्रत्येक वेळी तुमच्या कवितेचे नवे नवे अर्थ आकळत गेले आणि अजून आपल्या हातात काहीच आलेलं नाही असं हवे हवेसे समाधानही देऊन गेले. माझ्या कवितेच्या वाटेला तुम्ही जाऊ नका, कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या वाटा चालणे तुम्हाला जमणार नाही, मोडून पडाल असं तुम्ही आम्हाला बजावून गेलात. परंतु हात पोळले तरी त्या वाटात धुंडाळण्याची आमची खुमखुमी कधी कमी झालीच नाही. आमच्या दुःखाची नस तुम्ही बरोबर पकडली आहे. आमचे भागध्येय तुम्हाला कळले आहे आणि आमच्या दुःखाचे ओझे तुमच्या खांद्यावर टाकून आम्हाला मोकळे होता येईल असेच आम्हाला वाटत राहिले. कशासाठी, कुणासाठी, कुठे आणि कुठवर रेटायचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर? हा तुम्हाला पडलेला प्रश्न आम्हालाही सतत पडत राहिला. दिवे लागणीच्या वेळी तुमच्या समयीच्या शुभ्र कळ्या आमच्याही मनामध्ये सतत फुलत राहिल्या. टाकून या घरदार नाचणार नाचणार म्हणत सतत जोगवा मागत फिरावे असे आम्हालाही वाटत राहिले. तुमच्याप्रमाणेच आम्हालाही इथल्या वर्तुळाचा न्याय अजब आहे असंच वाटत राहिले. षड्रिपूंचे अजगर आमच्याही पायाला सतत विळखा घालत राहिले आणि आम्हाला गिळंकृत करीत राहिले. तुमच्याप्रमाणेच आमच्याही प्रवासाला आरंभ नाही, अंत नाही, नाव आहे चाललेली कालही अन आजही असेच वाटत राहिले. तुम्ही निघून गेल्यानंतरही इथली रात्र आणि घागर काळीच राहिली. दुःखाला मुळापासून भिडणारे तुम्ही आणि ग्रेस, तुम्ही आम्हाला आमच्या जातकुळीतले वाटत राहिला. आमच्या दृष्टीने बाकी सगळा फापट पसाराच होता. एक शापित गंधर्व होऊन तुम्ही या शापित भूमीमध्ये जन्माला आलात. भौतिक जगामध्ये तुमचे मन कधी रमलेच नाही. तुम्हाला नेहमी चिरंतनाचीच स्वप्न पडत राहिली. इथल्या सनातन दुःखाने तुम्ही नेहमी गहीवरून गेलात, गलबलून गेलात. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे हा तुमचा प्रश्न चुकीचा नव्हताच मुळी. कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून या प्रश्नाने तुमचे मन रक्तबंबाळ केले. जगतात सारे येथे मनाशी कुढून, तरी कसे उमलती गुलाब हे ताजे हा प्रश्नही तुम्हालाच पडावा. चिंत्र्यम, तुम्ही नेहमी दुःखाच्या पालखीचे भोई होण्यातच धन्यता मानली. तुम्हाला कोणी सुखाच्या पालखीमध्ये बसवले असते तरी तुम्ही त्यामध्ये बसला असता की नाही याबाबत माझ्या मनामध्ये शंकाच आहे. कारण तुम्हाला सुखी व्हायचंच नव्हतं.
सगळ्यांची सुख सर्वसाधारणपणे सारखीच असतात, परंतु प्रत्येकाच्या दुःखाचा पदर मात्र वेगळा असतो हे तुम्हाला माहीत होतं. कुंतीनं ज्याप्रमाणे श्रीकृष्णाकडे दुःखाचे वरदान मागितले, तेच वरदान तुम्हीही परमेश्वर तुम्हाला प्रसन्न झाला असता तर त्याच्याकडे मागितले असते याची मला खात्री आहे. तुमच्या नसानसातून फक्त कोकणी रक्तच वाहत होतं. या रक्तामध्ये अतृप्तीचा आणि दुःखाचा जाळ होता. या जाळाने तुम्हाला पेटवून दिलं होतं. तुमचं झपाटलेलं झाड झालं होतं. कुणालाच न पडणारे आणि सर्वांना नको नकोसे झालेले प्रश्न तुम्हाला पडत होते. तुमच्या जिवंतपणी तुमचे किती साहित्य कोणी वाचले हे मला माहीत नाही, परंतु आता मात्र तुमची चानी आणि तुमचा गणुतात्या आमच्या हृदयात कालवा कालव करतो. तुमच्या कविता आमचं जीणं हराम करून टाकतात. जागतिक दर्जाच्या कविता लिहिणारे, जीवनाच्या गाभ्याला भिडणारे 2-4च कवी मराठीमध्ये झाले असं म्हणतात. मर्ढेकर आणि ग्रेस यांच्यानंतर मी तुमचं नाव घेऊ की आधी? आज मी बाहेर कुठेही गेलो तरी मी आरती प्रभूंच्या गावात जन्मलेलो आहे असं सांगताना माझा ऊर भरून येतो आणि माझ्याकडे बघण्याची लोकांची नजरच बदलून जाते. ज्या लाल मातीच्या कणाकणांनी तुमचा हिरणमय देह बनला होता, त्याच मातीच्या कणांनी माझाही देह बनला आहे. ज्या खानोलीच्या आणि बागलाच्या राईच्या दगडातील झऱ्याचं पाणी तुम्ही प्राशन केलं आहे, तेच पाणी मीही पितो आहे. मग माझ्या रक्तामध्ये ते स्फुल्लिंग, तो ताजेपणा का येत नाही? कदाचित त्या असोशीनं मी ते पाणी पित नसेन किंवा कदाचित ते पाणीच बदललेलं असेल. तसाही कोकण आता कोकण उरलाच आहे कुठं? चिंत्र्यम, तुम्ही काहीही म्हणा, आता इथं उमलणारे गुलाब ताजे नसतात हे मात्र खरं, आणि आताच्या समयीच्या कळ्या शुभ्र नसतात हेही खरं. लोक म्हणतात तुम्ही अवेळी निघून गेलात, पण मला मात्र तुम्ही केव्हा निघून गेलात हे कळलंच नाही. कोंडुऱ्याच्या अफाट माळरानावर अमावस्येच्या रात्री वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज हा तुमचाच आहे असंच मला वाटत राहिलं. कोंडुरा वांगणीच्या किनाऱ्यावरील नारळी आणि पोफळीच्या बागा पौर्णिमेच्या रात्री तुमच्या शब्दांनी सळसळ करतात असं मला वाटत राहिलं. बागलाच्या राईच्या चिदानंद स्वामींच्या मठामध्ये त्या किर्र आणि आर्द्र काळोखामध्ये तुम्ही पाकोळी होऊन अजूनही फडफडत आहात असं मला वाटत राहिलं. त्याच मठातील किणकिणणाऱ्या घंटेच्या नादामधून तुमचा चिरंतन स्वर अजूनही गुंजतो आहे असंही वाटत राहिलं. कुडाळमधील तत्कालीन वीणा गेस्ट हाऊस समोरच्या रस्त्यावरून मी रोज बाजार हाट करतो. त्यावेळी मला मान वर करून वरच्या मजल्याकडे पाहण्याचे धाडस होत नाही. तिथे तुम्ही उकिडवे बसून एक शून्य बाजीराव बनवून विडी फुंकत जाड भिंगाच्या चष्म्यामधून जगाकडे शून्य नजरेने बघत बसलेले असाल अशी मला भीती वाटते. कुडाळमधील ज्या गवळदेवाच्या माळावर तुम्ही तुमच्या कविता तुमच्या मित्रांना वाचून दाखवल्या, त्याच माळावर माझं घर आहे. रात्रीच्या प्रशांत वेळी तुमच्या कवितांचे शब्द माझ्या घराच्या खिडक्यांच्या तावदानांवर टकटक आवाज करीत आहेत असा उगाचच मला भास होतो. आदरणीय चिंत्र्यम, दिवे लागणीची वेळ आता झाली आहे. मला कशाची तरी प्रचंड भीती वाटते आहे. सगळ्या दिशा माझ्यावर चाल करून येत आहेत अशी मला भीती वाटते आहे. मला कुशीत घ्या. तुमचे नक्षत्रांचे देणे द्यायचे राहून गेले आहे याची मला नम्र जाणीव आहे. तुमच्याप्रमाणेच माझ्याही हातात आता काही ओली पानं आणि काही कुस्करलेल्या कळ्याच आहेत, परंतु त्या मी तुम्हाला देणार नाही, कारण त्या मी तुमच्याकडूनच उधार घेतल्या आहेत. त्या कुस्करलेल्या कळ्यांचा वास मला आयुष्यभर पुरणार आहे. अखेरच्या वळणावर मंद सुगंधी फुलोरा फुलतो आहे. थकले पाऊल आता सहज उठते आहे आणि अशा मंगलवेळी चिंत्र्यम, तुम्ही कुठे आहात? तुमच्या दुःखाचे वाठोडे माझ्या पाठीवर सोडून तुम्ही अनंताच्या प्रवासाला केव्हाच निघून गेला आहात. हे गाठोडे मी आता कुणाकडे सुपूर्त करू? हे गाठोडे पेलण्याची ताकद माझ्यामध्ये नाही आणि हे गाठोडे सुपूर्त करण्या एवढे मजबूत खांदे मला आजूबाजूला दिसतही नाहीत. चिंत्र्यम, मी भांबावलेला आहे. कृपया मला सांभाळून घ्या. डॉक्टर सुधाकर बाबाजी ठाकूर.
धन्यवाद.